सोलापूरमध्ये इथेनॉलच्या टँकरला भीषण आग लागली आणि इथेनॉलच्या 3 रिकाम्या टँकरनं पेट घेतला। सोलापूरमधल्या पाकणी इथली दुर्घटना आहे। आगीमध्ये 2 जण किरकोळ जखमी झालेत। अग्निशमन दलाचे 10 ते 15 टँकर घटनास्थळी आग विझवण्यासाठी दाखल झालेत आणि आगीमुळे या संपूर्ण परिसरामध्ये सध्या धुराचे लोट पसरलेले आहेत। इथेनॉलचे हे टँकर होते। 3 टँकरला ही आग लागलेली दृश्यांमध्ये दिसते। सोलापूरमधली घटना आहे। इथेनॉलच्या टँकरला भीषण आग लागली। 3 रिकामे टँकर होते, पेट घेतला। इथेनॉलचे टँकर होते तर सोलापुरातल्या पाकणी इथली दुर्घटना आहे। 2 जण किरकोळ जखमी झालेत या आगीच्या दुर्घटनेत। तर अग्निशमन दलाचे या ठिकाणी दाखल झालेले 10 ते 15 टँकर सध्या घटनास्थळी आहेत आणि आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोट पसरलेले आहेत। तर इथेनॉल इंधन आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हे पेट घेतलेले टँकर दिसतात। खरं तर रिकामे टँकर होते, मात्र एक प्रकारचा वायू असल्यामुळे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात ही आग भडकलेली दिसते। रिकामे टँकरने घेतलेली ही रौद्ररूप आहे आगीचं। अभिषेक अदेपा आमचे सोलापुरातले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। अभिषेक, इथेनॉलच्या टँकरनं पेट घेतल्याची दुर्घटना दिसते। मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा दिसतात, धुराचे लोट दिसतात। काय नेमकी सगळी घटना आहे? निश्चितच सोलापूर जिल्ह्यातील पाकणी या ठिकाणी पेट्रोलचे टँकर आणि इथेनॉल टँकरचा स्टॉप आहे। मात्र मैदानात थांबलेल्या या 3 गाड्या होत्या। 3 पैकी एक जो टँकर आहे तो इथेनॉलने भरलेला होता आणि 2 जे होते ते रिकामे होते। मात्र अचानकपणे अज्ञात कारणाने एका टँकरला भीषण आग लागली आणि ती आग इतकी मोठ्या प्रमाणात होती की इतर 2 टँकर ही त्यामध्ये जळून खाक झालेले आहेत आणि ही आग विझवण्यासाठी जवळपास 10 ते 15 टँकरचा पाण्याचा फवारा करण्यात आलेला आहे आणि सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र 2 ते 3 व्यक्ती याच्यामध्ये किरकोळ जखमी आहेत। जखमींवर उपचार हे सुरू आहेत आणि घटना नेमकी कशी घडली या संदर्भात पोलीस पुढील तपास घेत आहेत। ठीक, अभिषेक, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। अभिषेक अदेपा आमचे प्रतिनिधी सोलापूरमधून आपल्याबरोबर होते।